गेला होता का रे बाहेर? आता गेलो होतो ना मी. कायचे पण ते डुकर सुचून देत नसते, तसे तूरच घुमून राहिली मायवाली. एखादा सोकारी मोकारी ठेवा लागत होता. हा तूर घुमून राहिली मग त्यानं होऊन काय. आणि तुरीला भाव किती राहतील का? चांगला भाव राहते ना. जरासं तुरीचं सोकारी कारी करा. ना आम्ही सोकारी ठेवून दिला आणि ते तार लावून घेतले. करंट लावणं सुरू केला. काय करतो बा डुकर काही सुचून देऊन नाही राहिले. काय वावराकडे डुकरं आहे पण करंट लावा तर माया वावरले काले सामन्यावर आहे ना. एखादं गेलं आणि चिपकला कुठं बसतं ते. आपत्तीचं काम आहे ना. पण मला भ्यावं लागते बा, आम्ही नाही लावत बा करंट मरण. अरे ते झटका मशीन मध्ये ते लावणं कायले एवढं टेन्शन घेऊन राहिला. जराशी महाग पडन पण लेकाले आपलं तूर तरी गोयन नाही ना ते डुकरं. नाही तर हाती काहीच नाही लागत ना. एवढं करायला पाहिजे त्या एक झटका मशीन घेऊन घे. हा एवढं मोठं नुकसान सहन करायला पुरते माणसाले. हो राजे हो तुमचंही बरोबर आहे म्हणा. आता मग पोराला म्हणा लागन झटका मशीन घेऊन ये. पैसे किती काही गेले चालते. आणि पी एम किसानचे पैसे आले तुम्ही त्याला देऊन देईन म्हणा. सध्या पुरते तू घेऊन घे म्हणा. टाकून दे म्हणून आता झटका मशीन लावून दे म्हणून आता. काका बायाले लाटकी म्हणजे पैसे आले सारे आले. आपल्याला लटकून ठेवलं किसान योजनेवालेले. आणि एकाच्या अकाउंटमध्ये पैसे आले. मी विचारतो तू यायच्यात आले का, तू यायच्यात आले का. हां सारं अटकून बसलं. कसे 2-4 हजार रुपये आपल्या कमी पडते. हे करंट लावायचे तर मशीन आणायची असती याली गेले तर यानं लगेच आणली असते. आता पोरालेच मागा लागते ना. स्वतःचे पैसे असले म्हणजे लगेच जातो आपण घेऊन येतो. आपल्या सांगते ना, येईन येईन म्हणून. आता जरासा धीर तर धरा लागले का. हो जरासा धीर ठेवा. येईन. मला भल्ली छाट दिली लंबीच छाट दिली आपल्याला. हा 1 रुपया बी किमेचा भेटला नाही. हा त्या याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन दिला त्या कंपन्याकडे आणि आपल्याला विमा भरायला लावला. 1 रुपया नाही भेटला लेगाले. हा सारं विचारात पडलं. एवढं मोठं नुकसान झालं. तर हे म्हणते आपल्याला पीक विमा जाहीर करून दिला होता पण भेटला नाही ना. काय ना तू कसं चालू आहे? काही नाही आप्पाजी, जसं सुरू तर चालू आहे. काही नाही आता पाणी वळणं सुरू आहे आपल्या बगीचाले. माल धरला रे त्या बगीचाले. 10 लाखाचा बगीचा यावर्षी येते आपल्याला. आता यावर्षी काही कमी नाही आहे. चांगला पिकते आपल्याला. आणि भाव भाई भेटला तर चांगला 15-20 लाखाला खपते आपला बगीचा. आपण काय कमी येतो का? आपलं आपलं काम आता लय मोठं झालं. पहिले होतं आपल्या पैसे कमी, आता काही कमी नाही राहिलं. आप्पाजीचं मोठं काम आहे. आपल्यासारखं आहे काय. पिकलं नाही पिकलं. आप्पाजीचं पोरग आहे आता मोठं डॉक्टर झालं. डॉक्टर आता पैशाच्या मशीन आहे तिकडे. पैसेच छाप नाही. पिकाचं काय टेन्शन आहे का. पण त्याला आता पिकून नाही राहिलं मस्त म्हणा. जेव्हा गरिबीची परिस्थिती होती त्यालाही पिके नाही. आता पैशावर धावते है ना रे. मला ते तसंच असते असं वाटतेच मला. पहिले गाले लागून तर पिके नाही. आता मस्त पोरग नोकरी लागला. पैदा राहते आता पिकून राहिलं. म्हणते लक्ष्मी धावते तसं जर काय गोष्ट. काय राजे हो, काय सांगता तुम्हाला. हां सारं डोक्याला टेन्शन आहे म्हटलं. हां आता लेखाले म्हटलं त्या बगीचात म्हटलं जराशी वलितात पालक लावली तर कायचं त्या बायाची लेखाला घेऊन जाते. हां चांगला 4-4 जणी येते ना लेखा. काय म्हणा बायाली काही समजत नाही. हो नाले का तसंच आहे. मी का नाही माझ्या वावरात म्हटलं बायाच्या मागं राहतो. तर बाया म्हणते आम्हाला मुताले नाही जाऊ द्यात. कुठं काही जरा असं फिरू नाही देत. नुसतं हा बुडगा मागाच्या मागच राहते. अशा गोष्टी करते म्हणते माया. मला माहीत झालं शेवटी. अशा आहे. आणि त्याच्यावर लक्ष नाही ठेवलं तर पुऱ्या तुरीत तोडते काय. तुरीचे दाणे करायसाठी रोज त्याच्या घरी त्याच भाज्या आहे ना. हां तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हां लक्षात घ्या. माझ्या इकडे काल म्हटलं 4 बाया होत्या म्हटलं कामाले. हां मग म्हणान तुम्ही का माया वावरात बा याची कडल्या कामावरच्या बाया घुसल्या होत्या. पण आताच तुम्हाला सांगून ठेवतो तुमच्या इकडे दुसऱ्या बाया आल्या होत्या म्हटलं. 4 बाया आल्या होत्या आणि त्यानं तुमची म्हटलं सारी पालक तोडली. तुमचे कांदे तोडून नेले. हां आणि मग आमच्या बायावर नाव घ्या ना तुम्ही. मी आता गोष्ट सांगून देतो साऱ्याच्या देखता. काय रे कोणत्या बाया होईल त्या. हा मी तर काल गावातच नव्हतो. बरोबर त्यानं चान्स पाहिला होय आणि गेले होय त्या वाडीत. आणि त्याला माहीत असन माहितीतल्याच असून त्या बाया. कोणत्या नाव सांग ना मला. का मी नाव नाही सांग. तुमच्याच घराकडले वय भांडणाचा विषय नाही ठेवत मी. तुम्ही शोधा आता त्या कोण होतं. सांग ना राजा कोणत्या बाया होत. मी त्याला म्हणतो ना. अरे तो कसा नाव सांग. तू त्याला बनाले जाशी आणि त्याला असं वाटलं की यालाच सांगितलं आणि म्हणून भांडणं लावले. तू शोध ना कोणत्या बाया होत. काय राजे हो जरासं इकडून तिकडून टाइम होऊन राहिला आपल्या तुरी सोंगाचा. तर कायचं त्याच्यावर पाणी येऊ पडते. आणि कायच्या तुरी ओल्या होते त्या साऱ्या बेकार होऊन जाते. सारं सत्यानाश करते शेवटी पाणी.
म्हणाले का हा ना तिकडून तिकडून सुद्धा होते आपलं तर पाणी येऊन पडा काही तर होईल आणि ह्या बाया सुचू देत नाही त्याच्यात तू शेंगा चोरू चोरून नेते वावरा इथल्या आणि काय जिकडून तिकडून आपलंच मरण आहे शेतकऱ्याचं. राजीव माझ्या वावरातले गेले कापूस कमी आणि कापसा वेचता वेचता त्या वहीत घुसते आणि मार शेंगा तोडत बसते. हा तेवढा कापूस नाही कमी होत काही. ह्या यायचा लोक पाहिजे पण आपला काहीच विचार नाही करत नाही करते का तुम्ही सांगा बरं राजीव. हा म्हटलं अशा शेतकऱ्याला सुट्टी आहे बाया का जे पुरे ओटे चक करते त्याला सुट्टी आहे आणि आपल्यासारखे म्हणत नाही तर त्याला तर चटात देते ते आहे ना. अशी गोष्ट आहे सर हसाच व्हायचे राग येते लेकाले ना हसा येते. ना राजा तसंच आहे जिथं म्हणून तिथं ना ज्या जे लोक म्हणत नाही त्याच्या चांगल्या तोडते ना त्या आणि जे तोडते पाहणारे आहे त्याच्यावर काही भेटत नाही मग मला सुट्टी येते. हात्यालाही देते ना मग शिव्या कुरकुर कुरकुर करते त्याच्या वावरात झाले पुरत नाही ना असं नाही हल्ली मजा येते वा मजा येते ना नाचही येते रागही येते. 12 वाजून राहिले बायाचा ऑटो येते आता बाया भरा लागते नाही ऑटो मध्ये. आता पैदलचा जमानाच गेला आपल्या वेळेत बाया मारले काले पैदल जाय. आता ऑटो शिवाय येत नाही म्हणते मी कामाले ऑटो असून तर सांगा म्हणते आहे ना सारा आता माटी पायडच झालं काले जमाना. हो काका ॲटो फाटो केल्यापेक्षा तुमच्या घरी चांगला ट्रॅक्टर आहे ना त्याच्यात बरंच जण नेत जाणा काय ॲटोचं भाडं देत बसता आणि पोराले म्हणा नेऊन दे म्हणा तिथपर्यंत. त्याला ड्रायव्हर्स पाहिजे ते चांगला ऑटो केला आणि मोकळा झालो मी बाया ऑटोतच नेत असतो. मोठा उशीर झाला हे आलीच नाही ना शिली अधिक यायची आहे ना हिची आहे ना आपल्याला वेळ होती अधिक बुडा कळकळ कळकळ करून बरं 6:45 वाजले 7 वाजता पाठीवर असलं पाहिजे ना. बुडा बोलते तर आपण बोलते बोलते म्हणतो आणि लवकर लवकर यायला पाहिजे का आता आपण किती वेळ थांबला म्हटलं आता अधिक बुडा येईल ना तर कल्लाच पाडते. बाई आमच्या वेळेचा एवढा वेळानं कामाला गेला तर बस आम्हाला तर म्हटलं 6:30 वाजता निघाला गेला जसं सुख आहे तसं या बाया वेळ करून राहिल्या पाय बरं 6:30 वाजून गेले 6:45 वाजून राहिले तरी अधिकही नाही आम्ही तर 6:30 पाठीवर राहू बोलणाऱ्याचा रक्क त्या बाया. बाबा तुमचा आधी काही वेळ व्हायचाच आहे इथंच टाइमपास करून राहिले म्हटलं गेले असन पाचीवर बसले असन बसलं मी येऊन पाहिलं तुम्ही तर बापा चांगला घाट्यात आणता रे बा. आता काय तिथं घुंगून करून कायच्या गोष्टी करून राहिले निघ ना बापा बसा येतो बरोबर. अरे शिलियाचीच आहे ना अधिक बडबड करणं ते आली तर मला येऊन दिलं चालल्या गेले ऑटो घेऊन असं म्हणून ना. आता शिलियाचे म्हणून थांबून नाही तर आम्ही लय वेळ चालू ना. तुम्ही घेत नका बा काय वेळ करते ते बाई चला बसा बरं ऑटोत निघा जाऊ द्या तिचा काही वाट पाहू नका निघा तिचं मी मग सांगतो तिला काय आहे तो मग बसा ऑटोत लवकर. हो काका 5 मिनिट जरा 5 मिनिट लेट चाला ना. आता अशा बोलत्या आणि मग लागून तर तिकडे टाइम टू टाइम सुट्टी घेताना 12 वाजता नुसते घड्याकडेच पाहताना 5 मिनिट वर तर काम नाही करत ना. पहा बरं 5:45 वाजता इथून निघतो आपण तिथं 6:15 वाजता पोहोचतो तर तुम्ही असं आहे काय 12:15 सुट्टी घेता म्हणून तुम्हाला तर उली जाई लेट जमत नाही 12 म्हणजे 12 तुमचा काटा इकडून लेट गेले चालते पण तिकडून म्हटलं तुमचं 12 म्हणजे 12 काम आहे ना. मोबाईल वाजणं सुरू होते तिकडे मग 12 नाही वाजत बसा. काय शिलीची वाट पाहिजे बसा चला. टोची काय गुरमा करून राहिल्या नाही काकाजी बसतो आम्ही आता बसतो चालले का निघाले काय थांबले निवासाठी. 9 वाजता मग 9 वाजेपर्यंत थांबणार आहे काय ऑटो काही टाइम असते ना आपल्याच मनात असं राज आहे का इथं 12 नाही वाजत मग सुट्टी पाहिजे ना. हो काका माय पोरग लय लढून राहिलो होतो म्हणून वेळ झाला नाही तुम्ही लवकर येत असतो. लवकर बस ऑटोत अधिक वेळ करशील. मा किती वेळ केला बुडा किती आम्हाला टॉटर पुरू राहिला त्यासाठी काही माणूस म्हणणार बिचारे चुकीच्या बोलायलाच लावता तुम्ही.